नमस्कार, जय हिंद न्यूज मराठी चॅनलवर आपले स्वागत आहे। पाहूयात आजच्या ताज्या बातम्या। आज दुपारी 12 वाजता अहमदपूर तालुका सरपंच संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांसाठी 500 किलोमीटर खांद्यावर नांगर घेऊन पदयात्रा करणारे अहमदपूरचे भूमिपुत्र सहदेव होनाळे यांच्या आंदोलनास पाठिंबा देत असल्याचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अहमदपूरच्या तहसीलदार उज्ज्वला पांगरकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव द्यावा अशा प्रमुख मागण्यांसह तालुक्याचे भूमिपुत्र शेतकरी सहदेव होनाळे गेल्या 8 ते 9 दिवसापासून खांद्यावर नांगर घेऊन 500 किलोमीटरची पायपीट करत विधानभवन मुंबईच्या दिशेने आगेकूच करत आहेत। चालून चालून पायांना फोड आल्याने व शुगर लेवल 350च्या वर पोहोचल्याने होनाळे यांना काल ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये इलाजासाठी ॲडमिट करण्यात आले आहे। त्यांच्यासोबत असलेले झरी येथील सूर्यवंशी हे त्यांची काळजी घेत आहेत। सरपंच संघटनेच्या वतीने त्यांच्या कार्याला सलाम करून तब्येत व्यवस्थित होण्यासाठी प्रार्थनाही करण्यात आली। यावेळी तालुक्यातील सर्वच गावचे सरपंच उपस्थित होते। प्रामुख्याने सिंदगीतील सरपंच गोविंद मुळे, बाळासाहेब मुंडे, शरद मुंडे, गोपीनाथ जायभाये, माधव नागरगोजे, माणिकराव कदम, गजानन राठोड, राम चव्हाण, नाथराव केंद्रे, जिजाबाई पोले, मीनाबाई कोमले, नारायण नागमोडे, शंकर देवकत्ते, संग्राम नरवटे, उपसभापती बालासाहेब गुट्टे, शिवशंकर भुरे, राजेश कांबळे आदींसह सामाजिक कार्यकर्ते सारीपुत्र ढवळे व शहाजी कांबळे हेही उपस्थित होते। माननीय मुख्यमंत्र्यांना तहसीलदारामार्फत निवेदन दिल्यानंतर सरपंच संघटनेच्या वतीनं गोविंदराव मुळे व शरदराव मुंडे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। आपण त्या पाहणार आहोत आणि त्यांनी आपल्या शेतकऱ्यांबाबतीच्या तळमळीही व्यक्त केल्या, त्या पाहणार आहोत। चला तर पाहूया त्यांच्या प्रतिक्रिया। आज अहमदपूर या ठिकाणी तहसील कार्यालय अहमदपूर आज आपल्या तालुक्याचे भूमिपुत्र सहदेव होनाळे हे 500 किलोमीटरचं अंतर पायी चालत जाऊन एक महाराष्ट्राचा शेतकरी प्रतिनिधी म्हणून शेतकऱ्याच्या जे काही अडचणी असतील तर ते अडचणी मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचण्याचं काम करण्यासाठी त्यांनी पायी चालत गेलेले आहेत। आजचा मुक्काम त्यांचा ठाण्याच्या जवळपास त्यांनी गेलेले आहेत आणि शेतकऱ्याच्या अडचणी सांगण्यासाठी आज वेळ अशी आली आहे की आज शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी जातात। आता लोकप्रतिनिधी किती राहतात हे आज सांगण्याची गरज नाही, पण महाराष्ट्राचा शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून आज त्यांनी ते गेलेले आहेत आणि त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या PM किसान निधीमध्ये वाढ करण्यात यावी, ही त्यांची प्रमुख मागणी होती। तसेच शेतकऱ्याला कर्जमाफी करण्यात यावी। मनरेगा अंतर्गत ग्रामपंचायतने व शेतकऱ्यांनी जे वैयक्तिक कामं केलेले आहेत, सिंचन विहिरी, गायगोटे यांचा निधी मागील 1 वर्षापासून वितरित होत नाही। शेतकरी अडचणीमध्ये आहेत, शेतकऱ्याच्या मजुराचे पण पैसे दिले जात नाहीत, तर तो निधी शासनाने लवकरात लवकर निधी वितरित करण्यात यावा। तसेच मागील 4 महिन्याखाली नाफेड मार्फत जे शेतकऱ्याचं सोयाबीन खरेदी केलं होतं त्याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं ऑनलाईन करून देखील त्यांचा माल शासनाने खरेदी केला नव्हता। मग त्या मालाचं शेतकऱ्याला भुर्दंड बसलेला आहे। तो जो भावांतर मधला फरक आहे तो शासनाने ऑनलाईन केलेला किमान त्या तरी शेतकऱ्याला देण्यात यावा। अशा मागण्या घेऊन, शेतकऱ्याच्या मागण्या घेऊन सहदेव होनाळे आज मंत्रालयापर्यंत चालत गेलेले आहेत। ही काही कृषी प्रधान देश असलेल्या महाराष्ट्रासाठी ही काही भूषणावर काही गोष्ट नाही। तरी माझी यामार्फत मुख्यमंत्री साहेबांना विनंती राहील की त्यांच्या मागण्या आणि शेतकऱ्याचे जे काही अडीअडचणी आहेत ते दूर करण्यासाठी त्यांचा गांभीर्यपूर्वक विचार करावा अशी एक विनंती करतो मी आणि त्यांना त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देतो। सर्वप्रथम अहमदपूर तालुक्याचे सुपुत्र सहदेवजी होनाळे हे अहमदपूरहून विधानसभेपर्यंत पायी नांगर खांद्यावर घेऊन गेलेले शेतकरी यांची तब्येत थोडी बिघडल्यामुळे ते ठाणे येथील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत। तरी त्यांची प्रकृती सुधारावी यासाठी सर्वप्रथम ईश्वरचरणी प्रार्थना करतो व सर्व सरपंच संघटनेच्या वतीनं त्यांच्या या शेतकरी आंदोलनास पाठिंबा जाहीर करतो। शेतकरी खरंच अडचणीत असल्यामुळे हे सहदेव होनाळे हे शेतकरी पुत्र असल्यामुळे त्यांना या शेतकऱ्याच्या सगळ्या विवंचना माहिती असल्यामुळे त्यांनी हा पाऊल उचलले आहे। तरी त्यांच्या सर्व मागण्या शासनाने मान्य कराव्या यासाठी सहदेव होनाळेपर्यंत आपला भारत देश हा कृषी प्रधान देश असल्यामुळे
जय जवान जय किसानचा नारा जणू काय हरवलाय असं झालंय। कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्याला ही अवस्था जर करावं असेल तर या शासनासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे। या शासनाने सर्व शेतकऱ्याच्या मागण्या मान्य करून कर्जमाफी असेल अथवा हे सिंचन विहिरी असतील यांचे बिल, वैयक्तिक लोकांचे बिल, जर समजा 2000 रुपये आपला सन्मान निधी मिळत असेल तर प्रत्येक खताच्या पोत्यामाग 1000 रुपयाची वाढ झालेली आहे। या तुटक्या निधीमुळे शेतकऱ्याचं काही होत नाही, तरी शासनाने याचाही गंभीरपणे विचार करावा व शेतकऱ्याने सन्मानाने जगता यावं, या एवढा तरी निधी शेतकऱ्याला यावा। जवळपास महाराष्ट्रामध्ये किंवा या भारतामध्ये 5 एकर पेक्षा कमीच अल्पभूधारक शेतकरी आहेत आणि कोरडवाहू शेती असल्यामुळे त्या 5 एकर शेतीमध्ये आणि या 5 एकर शेतीमध्ये हम दो हमारे दो या 4ही जणांची जीविका भागत नसल्यामुळे शेतकरी हे पाऊल उचलत आहेत आणि शेतकऱ्याचा आता अंत शासनानेही पाहू नये। जर जय जवान जय किसान म्हणून शेतकरी उठला तर या सरकारला पळायला जागा पुरणार नाही, याची दक्षता घ्यावी। तरी जर पुन्हा शेतकऱ्यांना समजा ठरवलं आपण आत्महत्या घेऊन फाशी घेऊन मरण्यापेक्षा, मराठवाड्यात जवळपास या वर्षामध्ये 700 शेतकरी वारलेले आहेत, जर शेतकऱ्याने ठरवलं आपण फाशी घेऊन आत्महत्या करण्यापेक्षा या सरकारमधल्या पळायला भुई पुरणार नाही, तरी या आज अहमदपूर तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्याच्या वतीने, सरपंच संघटनेच्या वतीने, सर्व सरपंचाच्या वतीने सहदेवजी होणारे अहमदपूरचे शेतकरी यांना जाहीर पाठिंबा प्रदान करतात आणि मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय हिंद न्यूज मराठी।